नारीचा सन्मान करणे आणि ही संस्कृती पुढे घेऊन जात असताना आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज 12 जानेवारी स्वराज्यजनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती। त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करते। त्याचबरोबर आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे। त्यांच्या जयंती निमित्त देखील त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करते। आज शेतकरी कामगार पक्ष जिल्हा परिषद गट एकतपूर याच्या संयुक्त विद्यमानाने आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले क्रांतीनाना मळेगावकर, मी आपलं आणि आपल्या सोबत आलेल्या बालकलाकार सह्याद्री दिदी त्यांचं देखील मी या सांगोला तालुक्यात स्वागत करते। खरं तर आपण जेव्हा जेव्हा इथे येता आमच्या महिलांमध्ये नवीन उत्साह संचारतो आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक वेगळीच गृहिणी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते। त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मानते। त्यामुळे महिलांना मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की सगळ्यात आधी आपण स्वतःचा सन्मान करायला शिकलं पाहिजे। बरोबर आहे की नाही? महिला म्हणून जन्माला येणं हे खूप मोठं भाग्याचं आहे। पण महिला म्हणून जीवन व्यतीत करत असताना अनेक जबाबदाऱ्या आपल्यावरती येत असतात। पण त्या पार पडत असताना आपण स्वतः जे आपलं जीवन व्यतीत करत आहोत, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार देत आहोत, आपल्या कुटुंबाचं चांगलं पालन पोषण करत आहोत, आपल्या मिस्टरांना त्यांच्या कार्यात साथ देत आहोत, याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे। मी खरं तर सिंधुताईंचं आणि मोहन बापूंचं खूप खूप अभिनंदन करेन आणि आज तोच आत्मविश्वास या सर्व महिला डॉक्टर बाबासाहेब देशमुखांवरती दाखवतात आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचं करावं तितकं कौतुक कमी आहे। तर मी पुन्हा एकदा बापूंचं आणि सिंधुताईंचं मनापासून अभिनंदन करते की अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पण आयोजित केला। पण साहेबांच्या वतीने आपण सर्व महिलांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देते।